सर्वांना नमस्कार। आगरी कोळी भंडारी कराडी या ओबीसी समाजाच्या सागरपुत्रांसाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी आज इथे बोलणार आहे। आणि त्या निमित्ताने एकूणच भारतातल्या मंदिरांचं जे अर्थशास्त्र आहे तो विषय इथे येणार आहे। आणि या विषयामध्ये आपले ओबीसी बांधव जे धार्मिक दृष्ट्या अत्यंत भावनिक आहेत त्यांच्या अधिकारांचं आणि संविधानाचं जे नातं आहे त्याविषयी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। त्यामुळे हा केवळ धार्मिक अधिकारांचा विषय नाही तर भारताच्या संविधानाने दिलेल्या अधिकारांचा विषय आहे। आणि म्हणून या आई एकविरा देवस्थान ट्रस्ट विषयी याच्या अगोदर मी बोललेलो आहे आणि आता खास करून निवडणुकीचा निकालाचा आढावा या निमित्ताने मी घेणार आहे। आणि म्हणून अत्यंत घाईत आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत, काळोख पडत आहे, परंतु बऱ्याच दिवसापासून कामाच्या गडबडीमुळे मला बोलता आलं नव्हतं आणि म्हणून आता मी आमचे मित्र सचिन ठाणेकर यांच्याशी पण बोललो की ज्यांनी सुरुवातीलाच आपले ह्या विषयावरच्या फेसबुक चर्चेवरून एक हे लावली होती, बैठक लावली होती ठाण्यामध्ये। त्यामध्ये आदरणीय केदार लखेपुरिया यांना मी अत्यंत धन्यवाद देईन की सचिन ठाणेकर हे कामात व्यस्त असताना त्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी ठाण्यामध्ये ही बैठक लावली। त्यामध्ये विजय वर्डीकर हे अत्यंत अभ्यासू गृहस्थ आपल्या मुंबईतून उपस्थित होते आणि त्यांच्याबरोबर मार्शल कोळी आणि अनेक कोळी समाजाचे नेते होते। त्यांची सर्वांची नावं मी घेत नाही, मला क्षमा करा, कारण आपण मुख्य विषयाकडे वळणार आहोत। तर या निवडणुकीपूर्वी आम्ही हे जे हे आहे आपल्या चॅरिटी कमिशनर वरळी यांना आक्षेप नोंदवलेले आहेत। ट्रस्ट कशा प्रकारचे असावे हे सांगितलेले, आमचा विरोध आहे हे पण सांगितलेले आहे। तरी सुद्धा हे सगळा शासकीय नियोजित कार्यक्रम आहे आणि महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांचं पाठिंबा हे निवडून आलेल्या लोकांना आहे आणि म्हणूनच याच्यावर आगरी कोळ्यांच्या या सगळ्या आक्षेपांची दखल घेतलेली नाही आणि म्हणून शासनाचा मी निषेध करतो। यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील आणि लोकायुक्त यांना मी स्वतः पत्रव्यवहार केला होता आणि सांगितलं होतं ही निवडणूक बेकायदेशीर आहे, आम्हाला ती मान्य नाही, अशा प्रकारचे आक्षेप नोंदवलेले असताना सुद्धा ही निवडणूक झाली। आणि यामध्ये आम्ही घटनेची मागणी सुद्धा केली होती, तर घटना अस्तित्वात नसताना ही निवडणूक झालेली आहे। त्याच्यामुळे या सगळ्या घटना आगरी कोळ्यांचे डोळे उघडणाऱ्या घटना आहेत आणि म्हणून या निवडणुकीचा आढावा, धावता आढावा आपण घेणार आहोत। दिनांक 26 फेब्रुवारी रोजी निवडणूक पार पडली। श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट कार्ला लोणावळा निवडणूक 2023 या नावाने पार पडली। देशमुख परिवारातील 2 पदसिद्ध जागांवर 2 देशमुख निवडून आले या निवडणुकीमध्ये। आणि म्हणून तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो की देशमुख आणि देशपांडे आणि यांची जी वतनदारी होती ही छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातून रद्द केलेली होती आणि किंबहुना स्वराज्य म्हणजे देशमुख देशपांडे पाटील कुलकर्णी यांचं जे प्रशासन होतं आदिलशाही निजामातलं ते उद्ध्वस्त करणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं। परंतु ही जी मंडळी आहेत ही संस्थानिक मंडळी आजही जिथे जिथे उत्पन्नाची साधनं आहेत त्यामध्ये अशी अडून बसलेली आहेत आणि म्हणून ही जी पदसिद्ध ह्यांना जे पद दिलेली आहेत ती पदसिद्ध पद हीच लोकशाही विरोधी आहेत आणि म्हणून आपल्याला ह्या नजरेने इकडे पाहायचं आहे। त्यानंतर आपल्याला माहित आहे पहिले निवडून आलेले लोक आहेत त्यामध्ये मारुती देशमुख आहेत, 104 मते घेऊन निवडून आले आहेत। दुसरे देशमुख आहेत महेंद्र देशमुख, हे 22 मते घेऊन निवडून आले। स्थानिक गावातील भाविक 2 मतांसाठी 21 उमेदवार रिंगणात होते, म्हणजे स्थानिक गावातल्या भाविकांनाच इथे निवडून येण्याचा अधिकार यांच्या अनधिकृत घटनेने दिलेला आहे। आणि त्यामध्ये खरं म्हणजे एकविरा आई ही आपण सातत्याने सांगत आलोय की ठाणे, रायगड, पालघर, मुंबई इथल्या आगरी कोळी कराडी भंडारी ह्या सागरपुत्रांची आई आहे आणि त्यांचेच पैसे या दानपेटीत 99 पैसे दानपेटीत या आमच्या सागरपुत्रांचे असताना या ट्रस्टवर स्थानिक भागातल्या भाविकांना नेमणं हे सुद्धा बेकायदेशीर आहे। खरं म्हणजे एकविरा आई ही हुंडा न घेणाऱ्या लोकांची आई आहे आणि तिला स्त्रियांच्या अधिकारांचं किंवा स्त्री सन्मानाचं एक जीवनमूल्य जोडलेलं आहे आणि अशा प्रकारचे जीवनमूल्य तिथे स्थानिक मंडळीमध्ये नाही। हुंडा घेणारे लोक तिथे आहेत आणि म्हणून हुंडा घेणं आणि हुंडा नाकारणं असं म्हणजे अंधार आणि उजेड ज्याला म्हणता येईल की हा हुंडा घेणं हा स्त्री संस्कृतीमध्ये अंधार आहे आणि हुंडा नाकारणं हा
प्रकाश आहे आणि या प्रकाशाचे जे पुत्र आहेत ते आहेत आगरी कोळी भंडारी यांचा अधिकार तिथे असताना अशा प्रकारची मांडणी न करता त्यांना तिथे निवडून येण्याची संधी स्थानिक भक्तांना दिली जाते, हा इथल्या आगरी कोळी कराडी बांधवांचा अन्याय आहे. सागर मोहन देवकर यांना 330 मतं पडली आणि विकास काशीनाथ पडवळ यांना 309 मतं पडली आणि ते विजयी झाले. आपण एक 4 जिल्ह्यांचे जर अंदाज घेतला तरी आपल्याला माहित आहे की या 4 जिल्ह्यांमध्ये जवळजवळ म्हणजे 28 आमदार इथे निवडून येऊ शकतात आणि 28 आमदारांचं क्षेत्र आहे ते पाहिलं तर ते मतांची संख्या साधारणपणे 3 लाख जरी पकडली तरी ती कित्येक लाखांच्या वर जाते आणि मग इथे 330 मतांनी जर प्रतिनिधी निवडून येत असतील तर आपल्या निवडणूक संहिता किंवा निवडणूक आयोग किंवा लोकशाही याचा सुद्धा अपमान करणारी ही निवडणूक होती आपल्या लक्षात येते. आणि दिवसतांच्या 3 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या, त्यामध्ये पुजाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून इथे संजय गोविलकर आलेले आहेत. आपल्याला माहित आहे इथे पुजारी असतात, हे नोकर असतात आणि त्यांना खरं म्हणजे पगार असला पाहिजे, परंतु पुजाऱ्यांनाच जर ट्रस्टवर ट्रस्टी केलं तर कुंपण कसं शेत खातं त्या प्रकारचा प्रकार इथे घडतोय आणि म्हणून हे सुद्धा अत्यंत बेकायदेशीर आहे. त्यामध्ये संजय गोविलकर, नवनाथ देशमुख गुरव प्रतिनिधी आहेत. गुरव आणि पुजारी हे जवळजवळ सारखेच आहेत, परंतु त्या गुरव आणि पुजारी या कर्मचाऱ्यांना तिथे ट्रस्टी नेमणं म्हणजे लुटारूंच्या हातात आईची जी तिजोरी आहे किंवा आईची दानपेटी ती देणं हा प्रकार आहे. आणि अर्चना संदीप देवकर या सरपंच आहेत, त्या पदसिद्ध प्रतिनिधी म्हणून आहेत. आता हे आपल्याला मान्य आहे की लोकशाहीने स्थानिक ग्रामपंचायतचा प्रतिनिधी निवडून आलेला प्रतिनिधी ते असणं हे आपल्याला पटणारी गोष्ट आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये निवडणूक अधिकारी एस पारच यांनी काम पाहिलेलं आहे आणि आपल्याला माहित आहे की 5 वर्षापूर्वी या ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते आणि म्हणून ही ट्रस्ट खालसा करून त्याच्यावर प्रशासनाने कारभार हाती घेतला होता. परंतु पुन्हा एकदा त्याच जवळजवळ ट्रस्टींना तिथल्या स्थानिक ट्रस्टींना निवडून आणणं म्हणजे कालची चूक दुरुस्त न करता पुन्हा एकदा दुसरी घोडचूक करणे अशातला हा प्रकार इथे आहे आणि त्याचा मी निषेध करतो. आता यातला सविस्तर निकाल खरं म्हणजे आपल्या लोकांनी ज्यांची ही ट्रस्ट खरी असायला पाहिजे त्यांना हा निकाल सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा मी मार्शल कोळी यांना धन्यवाद देईन कारण त्यांनी ही निकालाची बातमी माझ्याकडे पाठवलेली आहे. सविस्तर निकाल असा आहे, राघू त्रिंबक देशमुख व कोंडू बहिरू देशमुख दक्षिमेतील सदस्य पदाचे उमेदवारांना झालेले मतदान 120 पैकी 115 आहे. आता खरं म्हणजे हा तक्षिम हा शब्द मला सुद्धा समजलेला नाही, परंतु त्याने असं म्हटलंय की बाबा हे जे 2 आहेत राघू त्रिंबक देशमुख आणि कोंडू बहिरू देशमुख हे उमेदवारांना जे मतदान झालेलं आहे त्या उमेदवारांची ती नावं पाहिली ते लक्षात येईल की हे देशमुख लोकच इथे हे उमेदवार का हा मोठा प्रश्न आहे. आणि तेवढाच मला त्याच्याशी घेणं देणं आहे, बाकी की हे सगळं बेकायदेशीर आहे. त्या म्हणून मारुती रामचंद्र देशमुख 104 मतांनी विजयी झाले. विजय विठ्ठल देशमुख यांना 10 मतं पडलेली आहेत. अमित विजय देशमुख यांना 0 मतं आहेत. नथू विजय देशमुख हे दक्षिमेतील सदस्य पदाचे उमेदवारांना झालेले मतदान 38 पैकी 37 आहे. आणि महेंद्र अशोक देशमुख 22 मतांनी विजयी झालेत. ऋषिकेश बाळू देशमुख 0 मतं आहेत. भगवान नथू देशमुख 14 मतं आहेत. स्थानिक गावातील 2 भाविक सदस्य पदाचे निवडलेले उमेदवारांना झालेले मतदान 1253 पैकी 1253 पैकी 1060 असं त्यांना मतदान झालेलं आहे. सागर मोहन देवकर 330 मतांनी विजयी झालेले आहेत. विकास काशीनाथ पडवळ 309 मतांनी विजयी झाले. सोमनाथ रामचंद्र बोत्रे 145, युवराज शंकर पडवळ 257, श्रीमती रेश्मा युवराज पडवळ 25, शरद वसंत कुटे 9, संजय भागोजी देवकर 6, मंगेश विठ्ठल देशमुख 126, चंद्रकांत हावजी देवकर 288, निलेश साधू बोरकर 8, संजय भागोजी देवकर 3, अशोक वसंत कुटे 196, विनोद मोहन देवकर 3, निरंजन प्रदीप बोंगे 34 आणि मारुती राजाराम देवकर 79 आणि आकाश बबन माने 0, सुनील गायकवाड 125, मिलिंद दत्तात्रय बोत्रे 1, मनोहर सदाशिव पडवळ 9, मधुकर राघू पडवळ 2, अनिकेत देशमुख 1 हे जे मतदार झालेले लोक निवडून आले त्यामध्ये ह्यांची नावं वाचून दाखवण्याचा माझा एकमेव उद्देश आहे की याच्यामध्ये एकही म्हात्रे, भोईर, ठाकूर ह्यांच्यापैकी एकही आडनाव इथे पाहायला मिळत नाही.
याचाच अर्थ ही जी निवडणूक आहे ती त्या कार्ला परिसरातल्या गावांमध्येच निवडणूक घेतलेली आहे आणि हेच मुख्य अन्यायकारक गोष्ट आहे. कारण तिथे येणारे जे भाविक आहेत हे ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यातले असताना फक्त स्थानिकांनाच हा अधिकार देणं ही चूक आहे. आणि म्हणून आपल्याला मतदारसंघ जरी आपण पाहिलं, एका विधानसभेचा मतदारसंघ किती मोठा असतो आणि मावळ मतदारसंघातून जिथून मी ही लोकसभा लढलो त्याच्यामध्ये लोकनेते दिबा पाटलांची जी उत्तर रायगडची जी जागा होती लोकसभेची, दिबा पाटील साहेब नेहमी दिल्लीमध्ये निवडून जायचे, ते इथल्या आगरी कोळ्यांचे प्रतिनिधी म्हणून. त्यांनी निवडून येऊ नये म्हणून महाराष्ट्राचे जे राज्यकर्ते आहेत आदरणीय शरद पवार यांनी अशा प्रकारची अनैसर्गिक रचना जी केलेली आहे की ज्याच्यामध्ये पुण्यातला किंवा मावळ मधलाच उमेदवार निवडून येईल. मतदारसंघाचं नावच मावळ आणि त्यामध्ये कोकणातले खोपोली, खालापूर, पेण, पनवेल, उरण हे मतदारसंघ त्यामध्ये आहेत. हे तालुके जोडलेले आणि तालुक्यातला उमेदवार या खालचा म्हणजे उरणचा किंवा पनवेलचा खासदार निवडून येऊ नये म्हणून त्याला घाटावरच्या मतदार क्षेत्राशी जोडलेला आहे. जेणेकरून ही जी जागा आहे ही आग्र्यांचा जो लढाऊ खासदार होता लोकनेते दिबा पाटील, ते नेहमीच दिल्लीला आपला विषय मांडायचे आणि म्हणूनच आपल्या विमानतळाच्या नावाच्या आग्रामध्ये आपण दिबा पाटलांचं नाव घेतले. त्यांची जागा निवडून येऊ नये म्हणून तो मावळशी जोडलाय, ज्याचा आपल्याशी काही संबंध नाही. आणि म्हणून ही दिबा पाटलांची जागा आपल्याला मिळावी, आपला एक खासदार दिल्लीत जावा आहे हेतून मागची लोकसभा मी लढलो. परंतु या मतदारसंघाचा अभ्यास केला असला म्हणजे समुद्राचा भाग आहे उरण पनवेल आणि तो घाटावरच्या मावळशी जोडल्यामुळे इकडचा उमेदवार तिकडे मतं घेऊन निवडून येणं फार अवघड आहे आणि त्याला प्रवास करणं आणि प्रचार करणं पण अवघड आहे आणि त्यामुळे ही जागा आपल्याला जिंकता येत नाही, आपली खंत आहे. परंतु याची रचना आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रावर ज्यांची पकड आहे 137 आमदार मराठ्यांचे आहेत आणि मराठा लोकांनी ही जागा फुकट आपल्याला मिळावी आणि मतदान फक्त इथल्या लोकांनी करावं अशा प्रकारच्या हेतूने ही जागा मावळशी जोडलेली आहे. आणि तोच प्रकार आज इथे पाहायला मिळतो की एकविरा देवस्थान हे तिथल्या फक्त 1500 ते 2000 लोकांच्या मतदानांनी त्याची सत्ता निश्चित व्हावी अशा प्रकारची रचना केलेली आहे. आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्याच ब्राह्मण मराठा राज्यकर्त्यांचा जो उद्देश आहे तो उद्देश आगरी कोळ्यांचा जो पैसा आहे जो एकविरा आईच्या ठिकाणी जमा होतो, दान म्हणून जमा होतो, त्याच्यावर अधिकार गाजवण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून लोकनेते दिबा पाटलांच्या नावासाठी जे आंदोलन आपल्या इथे झालं त्यामध्ये ओबीसी अस्मिता जागी झालेली आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी इथल्या ठाणे, रायगड, पालघर, मुंबई इथल्या आगरी कोळी कराडी बांधवांचा मी आदराने उल्लेख करेन, त्यांचं अभिनंदन करेन की काही का असेना परंतु विमानतळाला हे दिबा पाटलांचं नाव लागलंच पाहिजे अशा प्रकारचा आग्रह आम्ही धरला आणि त्यात आम्ही विजयी झालो. यातून जे निर्माण झालेलं आहे ते निर्माण झालेलं यश आहे ते यश आहे की ओबीसींची अस्मिता दिल्लीपर्यंत पोहोचवलेली आहे आम्ही आणि ती अस्मिता निर्माण करणं ही काळाची गरज आहे. आणि ही जी ओबीसी अस्मिता आहे, ओबीसी अस्मिता म्हणजे तरी काय तर देशामध्ये 52% लोकांना सगळे अधिकार जिथे नाकारले होते त्या लोकांच्या अधिकाराची भाषा म्हणजे ओबीसी अस्मिता. आणि दिबा पाटलांनी ती आपल्या लोकसभेच्या कार्यकाळात आपल्याला माहित आहे की 4 वेळा आमदार आणि 2 वेळा खासदार झालेले दिबा पाटील यांनी ती देशामध्ये न्यायाची अस्मिता उभी केली होती. आणि म्हणून आजच्या या लोकनेते दिबा पाटलांच्या आंदोलनाचा धागा पकडून आपण जे इथे मांडणी आपल्या महाराष्ट्रात आणि देशात केलेली आहे की बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आम्ही नाकारलं आणि हिंदुत्वाचा जो इथे बोलबाला होता कोकणामध्ये, मुंबई परिसरामध्ये, मुंबई ही आर्थिक राजधानी, या भागामध्ये हिंदुत्वाच्या नावाने उमेदवार निश्चित व्हायचे आणि यामध्ये इथल्या भूमिपुत्रांच्या अधिकारांचा पाडाव केला जायचा. आणि म्हणून दिबा पाटलांच्या सिडको विरुद्धच्या आंदोलनात कुठल्याच हिंदुत्ववादी पक्षाने पाठिंबा दिला नव्हता. असं असताना दिबा पाटलांनी स्वतःच्या हिमतीवर हे आंदोलन पुढे नेलं आणि देशाला 12.5% कायदा दिला आणि पहिल्यांदाच शेतकऱ्यांना काय द्यावं पुनर्वसनामध्ये हे दिबा पाटलांनी ठरवलं. अर्थातच दिबा पाटलांवरचा हा जो संस्कार आहे हा संविधानिक संस्कार आहे आणि हा संस्कार 1932च्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील यांच्या जमीनदारी विरोधी खोती विरोध आंदोलनातून तयार झालेला संस्कार होता आणि तो संस्कार दिबा पाटलांबरोबर काळामध्ये नष्ट होतो की काय अशी भीती असताना त्या संस्काराला उजाळा देण्याचं काम दिबा पाटील साहेब गेल्यानंतर प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांनी केलेलं आहे
आणि त्याच्यामुळे दिबा पाटील आंदोलनातल्या सगळ्या नेत्यांना मी पुन्हा एकदा सॅल्युट करतो. आणि ही जी भावना आपण जागी केलीत, अशा प्रकारची भावना एकविरा आईच्या ट्रस्टच्या माध्यमातून मला जागी करायची आहे आणि त्या जबाबदारीने मी इथे बोलायला उभा आहे. अनेकांना असं वाटतं की आपली सगळी जी संविधानिक मांडणी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी नाव सतत घेत असतो, दिबा पाटलांचं घेत असतो, दत्ता पाटलांचं घेत असतो, नारायण नागूंचं घेत असतो. त्यांना असं वाटतं की मी धर्मविरोधी आहे, असं बऱ्याच जणांचा गैरसमज असतो. परंतु आपल्याला हे माहित आहे की धर्म म्हणजे तरी काय, तर धर्म म्हणजे माणसाला जगायला शिकवणारी, जीवनमूल्य सांगणारी यंत्रणा. धर्माचा उद्देश असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा कम्युनिस्टांप्रमाणे धर्माला नकार दिला नाही, तर त्यांनी सांगितलं की समाजाची धारणा करण्यासाठी धर्माची आवश्यकता आहे. आणि म्हणून याच मातीतला 2000 वर्ष 2500 वर्षातला बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला आणि सांगितलं की माणसाला जर संस्कार नसतील, विचार करण्याची नैतिक मूल्य नसतील, तर हा समाज बेलगाम होऊ शकतो आणि तो देशाच्या लोकशाहीला धोकादायक होऊ शकतो. आणि म्हणून जीवनमूल्य सांगणारं तत्वज्ञान, भगवान बुद्धांचं तत्वज्ञान म्हणजे पंचशील, म्हणजे तुम्हाला माहिती आहे, दारू पिऊ नका, पशुहत्या करू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, अशा प्रकारचं एक जगण्याचं तत्वज्ञान बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, संविधानातली जीवनमूल्य आहे ही मी फ्रेंच राज्यक्रांती किंवा जगातून घेतलेली नाही, तर भारताच्या भूमीतून घेतलेली आहेत. आणि म्हणून ती जी भूमी आहे ती कारल्याची भूमी आहे. कारल्याला सुद्धा 4 शिवांचं स्तंभ सम्राट अशोकांनी केलेला आहे. आणि आपण नेहमीच सांगतो की भगवान बुद्धांची आई कोलीय वंशाची आहे आणि कोलीय वंश हा राष्ट्रीय स्तरावर संपूर्ण देशात जोडलेला आहे. मग ते उत्तरेतले कोळी असतील किंवा दक्षिणेतले असतील, सागर किनारचे असतील, नदी किनारचे असतील, तलावाजवळचे असतील. आणि यातच आगरी कोळ्यांचा म्हणजे कोळी समाजाचा जो दाखला आहे जातीचा, एसटीचा दाखला, त्याचं सत्य लपलेलं आहे की डोंगर कोळी असतील, उत्तरेतले कोळी यांना आदिवासी जमातीचा म्हणजे एसटीचा दाखला मिळतो, तर इतर कोळ्यांना का नाही? जोपर्यंत राष्ट्रीय स्तरावर आम्ही कोलीय गण म्हणून किंवा कोलीय वंश म्हणून संघटित होत नाही, तोपर्यंत हा जातीचा दाखल्याचा प्रश्न सुद्धा सुटणार नाही. कारण या देशाचे आम्ही आदिम रहिवासी आहोत. आणि म्हणूनच या अर्थाने अखिल भारतीय कोळी समाजाच्या नावाने कार्यक्रम लावणाऱ्या म्हणजे मीटिंग लावणाऱ्या, चेंदणी कोळीवाड्यात मीटिंग लावणाऱ्या केदार लखेपुरी यांना मी धन्यवाद देईन आणि सचिन ठाणेकर यांना धन्यवाद देईन. आणि त्यांच्यामुळे जी सभा लागली आणि माझ्या ह्या लाईव्ह वरून, फेसबुक लाईव्ह वरून दुसरी एक सभा तातडीने लागावी यासाठी मी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर या सभेसाठी उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांना पुन्हा मी धन्यवाद देईन, कारण अशा प्रकारची बुद्धिवादी सभा त्यानंतर लागली नाही. मी अत्यंत शांतपणे विचार करत होतो की याच्यावर कोणीतरी बोलायला येईल, परंतु यावर कोणी बोलायला तयार नव्हतं. आणि म्हणून आज पुन्हा एकदा हे करावं लागेल. आणि मी पुन्हा एकदा सचिन ठाणेकर यांना धन्यवाद देईन की संविधानिक अधिकारांच्या बाबतीत तुमच्यासारखे कोळी बांधव जागरूक आहेत. आणि म्हणून एकविरा आईच्या निमित्ताने आपल्याला भारतीय संविधानाकडे वाटचाल करायची आहे. भारतीय राष्ट्रवाद जो आहे तो सर्वांना अधिकार देणारा आणि त्या दिशेने एकविरा आईच्या ट्रस्टची निवडणूक व्हावी, तिथे आमचा अधिकार प्रस्थापित व्हावा, हा आमचा उद्देश आहे. कुठल्याही जाती जमातीमध्ये भांडणं लावणं किंवा या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणं हा आमचा कधीच उद्देश नसतो. तर शांततेच्या मार्गाने हा देश कसा चालेल अशा प्रकारचा उद्देश घेऊन मी इथे बोलणं करतोय. आणि म्हणूनच मी शासनाला अशी पत्र लिहिली होती की आगरी कोळी कराडी भंडारी बांधवांच्या अधिकारातली ही जी ट्रस्ट आहे, ही ट्रस्ट खरं म्हणजे देशमुख मराठा समाजाचा याच्याशी काडीचाही संबंध नाही आणि त्यांना त्यांच्या गावातल्या एखाद्या मंदिराच्या ट्रस्टवर नेमणं वेगळं. ही एका कार्ला गावापुरती असलेली ट्रस्ट नाही. या 4 जिल्ह्यातले भाविक, खास करून महिला मोठ्या संख्येने इथे येतात आणि ह्या महिला मातृसत्ताक आहेत, म्हणजे हुंडा नाकारणाऱ्या आहेत. आणि जगामध्ये अद्वितीय ठरलेल्या मातृसत्ताक अर्थव्यवस्था म्हणून आहे की मुंबईची, ठाण्याची, कोकणची अर्थव्यवस्था आहे ही स्त्री सत्ताक आहे, स्त्रियांना अधिकार देणारी आहे. आणि उर्वरित महाराष्ट्रात आणि देशात पाहिलं तर स्त्रीभ्रूण हत्या तिथे होतात किंवा हुंडाबळी होतात. आणि अशा प्रकारची हुंडाबळी आणि स्त्रीभ्रूण हत्या ज्या भागात होत नाही त्यांची आई एकविरा. आणि या अर्थाने एकविरा मातृसत्ताक विचारधारा काय आहे ती सांगण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि म्हणून भारतीय लोकशाहीची आधारशिला जी आहे ती स्त्री शक्ती आहे, स्त्री सन्मान आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या अधिकार नाकारलेल्या लोकांच्या यादीमध्ये म्हणजे मानवी समूहामध्ये स्त्रियांना अधिकार नाकारणारी मनुस्मृती रायगडमध्ये जाळली, म्हणजे रायगडच्या पायथ्याशी जाळली. आणि सांगितलं की जी मनुस्मृती किंवा जी वैदिक हिंदू संस्कृती आपल्या स्त्रियांना अधिकार देत नाही ती आम्ही नाकारतो.
आणि ती नाकारल्यानंतर आपल्याला माहित आहे की साधारणपणे 1927 ते 32च्या काळामध्ये हा सगळा क्रांतिकारी घटनाक्रम रायगड जिल्ह्यात घडला। त्यामुळे कुळ कायद्याचं आंदोलन असेल, चौदार तळ्याचं पाणी हक्काचं आंदोलन असेल, चिरनेर जंगल सत्याग्रह असेल, ह्या सगळ्या घटना आमच्या अधिकार देणाऱ्या घटना होत्या आणि यामध्ये बहुसंख्येने ठाणे रायगड पालघर इथला ओबीसी आगरी कोळी समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर सहभागी होता। आणि ही मनुस्मृती दहन केल्यानंतर म्हणजे खरं म्हणजे ब्राह्मणांच्या हस्ते ज्यांनी ब्राह्मणांनी ज्या मनुस्मृती लिहिली त्यांच्याच हस्ते स्त्री विरोधी ही मनुस्मृती जाळल्यानंतर कार्ला एकविरा स्थानामध्ये जो विचार आहे, जो मातृसत्ताक विचार आहे, भगवान बुद्धांच्या आईचा, भगवान बुद्धांच्या मावशीचा, महाप्रजापतींचा जो विषय आहे तो धार्मिक अधिकार देणारा विषय आहे। त्या अधिकारांमध्ये मी नेहमी सांगत असतो की लग्नामध्ये विधी करण्याचा, लग्न लावण्याचा अधिकार संपूर्ण देशात किंबहुना जगात ज्यांच्या घरामध्ये आजही शिल्लक आहे ती धवलारीण म्हणून जी स्त्री आहे, जी विधवा आहे, पण तिला पुरोहित, महिला पुरोहिताचा मान आमच्याकडे दिला जातो, तो जागतिक दर्जाचा संस्कार ही आगरी कोळ्यांच्या घरामध्ये आहे। आणि तो संस्कार म्हणजे एकविरा आईचा संस्कार आहे, ते जीवन मूल्य आहे। आणि भारतीय संविधानाने असं सांगितलेलं आहे की संविधानामध्ये पहिला अधिकार हा आम्ही स्त्रियांना दिला पाहिजे। देशाच्या लोकसंख्येच्या 50% असलेल्या स्त्रियांना अधिकार नाकारणारा भारत हा देश आहे। हा देश महान तेव्हाच होऊ शकतो जेव्हा घराघरामध्ये आगरी कोळ्यांची, एकविरा आईची मातृक सत्ताक संस्कृती निर्माण होईल, ती तिथे पोहोचली जाईल, म्हणून तरच तो देश महान होईल। आणि याच्यानंतर स्त्रियांना अधिकार दिल्यानंतर आमच्या एससी म्हणजे शेड्यूल कास्ट ज्या अस्पृश्य बांधवांना अधिकार नाकारले होते त्यांना अधिकार मिळाला पाहिजे। आणि एसटी म्हणजे आदिवासी जे बांधव आहेत त्यांना या देशामध्ये प्राधान्याने अधिकार भेटला पाहिजे। आणि नंतर ओबीसी, आज आगरी कोळी समाजातला बहुसंख्य भाग म्हणजे भंडारी आणि कराडी आगरी हे कोळी सुद्धा बऱ्याच पैकी हे ओबीसी मध्ये आहेत। खरं म्हणजे त्यांना एसटीचा दाखला मिळाला पाहिजे, कारण ते इथले मूळ निवासी आहेत, देशातले मूळ नागरिक आहेत, जे एकेकाळी भगवान बुद्धांच्या आईच्या माहेरकडचे लोक होते। आणि भगवान बुद्ध हे शाक्य कुळातले होते, अत्यंत वैभवाला पोचलेला समाज होता। जेव्हापासून इथे मनुस्मृतीचं शासन आलं म्हणजे ब्राह्मणी व्यवस्था आली, त्यानंतर इथल्या लोकांना शिक्षण नाकारलं गेलं, शस्त्र नाकारलं गेलं, सगळे अधिकार नाकारले गेले, त्यांचे उद्योगधंदे बुडवले गेले। आणि आजही तीच परिस्थिती आहे ठाणे रायगड पालघर मधले। इथली गावठाणं, इथल्या जमिनी ह्या उच्चवर्णीयांनी आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत। लोढांसारखे बिल्डर या कल्याण डोंबिवलीतले गावं खाऊन टाकत आहेत आणि सुधाकर शेट्टी सारखे बिल्डर सायन कोळीवाडा, शेवडी कोळीवाडा तोडत आहेत। आणि सगळेच कोळीवाडे या वर्तमान शासनामध्ये धोक्यात आलेले असताना आपण पुन्हा एकदा आमचे जे कोळीवाडे आहेत ते मूळ आहेत आगरी कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन यांचे म्हणजे एसटी म्हणजे शेड्यूल ट्राईब मधले आम्ही लोक आहोत आणि म्हणून ते वाचले पाहिजेत असा घोषा न्यायालयात लावतात। माननीय राज्यपालांकडे सुद्धा मागे आपण विषय मांडला होता की कोळीवाडे तोडण्याची ऑर्डर ज्यांनी काढलेली आहे त्या बिल्डरांना नेस्तनाबूत करा। आणि सुधाकर शेट्टी यांच्या विरोधात आम्ही राज्यपालांना पत्र दिलं आणि सुधाकर शेट्टी हे बिल्डर ज्यांनी सायन कोळीवाडा तोडला आज ते जेलमध्ये आहेत। आणि म्हणून या सगळ्या विषयांचा संबंध पुन्हा एकदा आपल्या अधिकारांशी येतो आणि म्हणून मी आपल्याला खास करून आगरी कोळी कराडी बांधवांना हे सांगतो की आपण आपल्या अधिकारांची जी क्षेत्र आहे त्यामध्ये बाकीचे सगळे अधिकार सोडा, पण आपल्या हक्काचं धार्मिक विचारपीठ जी एकविरा आई आहे ते एकविरा आईच्या आपण आईच्या पेटीमध्ये दानपेटीत जो पैसा टाकतो तो पैसा भलतेच लोक चोरून येत असतील तर आपण अत्यंत श्रद्धाळू असाल तरी पण ही श्रद्धा ही डोळस असली पाहिजे। आणि म्हणून दानपेटीत जाणारा पैसा हा जसा ही ट्रस्टी मंडळी चोरून नेत आहेत त्याच पद्धतीनं आपण ज्या लोकशाहीमध्ये मतदान टाकतो, मतांचं दान टाकतो ते सुद्धा भलतेच नेत आहेत। आणि म्हणूनच ठाणे जिल्ह्यामध्ये अनंत तरे हे एकविरेचे सुपुत्र शिवसेनेमध्ये उपनेते असताना, एकविरा देवस्थानमध्ये अध्यक्ष असताना आणि चांगले नेते, पदवीधर असलेले नेते, ग्रॅज्युएट असलेले नेते, सुसंस्कृत नेतृत्व असताना त्यांच्या डोक्यावर एकनाथ शिंदेसारखा लोकशाही विरोधी माणूस मुख्यमंत्री म्हणून बसवला गेला। हे ठाणे जिल्ह्याच्या सगळ्याच आमच्या आगरी कोळ्यांचं अपयश आहे असं मी मानतो। कारण आता जे सरकार आहे त्या सरकारबद्दल सामान्य जनांमध्ये 50 खोके आणि ओके अशा प्रकारची भ्रष्टाचाराची महती सांगणारी घोषणा रूढ झालेली आहे, ती अत्यंत वाईट आहे, म्हणजे ठाणे जिल्ह्याचा अपमान करणारी आहे। आणि म्हणून या सगळ्या घटनांमध्ये आम्ही डोळसपणे
लोकशाहीमध्ये सुद्धा जे मताचं दान करतोय ते कोण घेऊन जाते, ईव्हीएम मशीन खाते का, किंवा एकनाथ शिंदेसारखा साताऱ्यावरून आलेला माणूस इथे मुख्यमंत्री आमच्या डोक्यावर बसतो आणि याचं सूत्र पुन्हा एकविरा आईच्या ट्रस्टकडे जातं. एकविरा आईची ट्रस्टची निवडणूक ही जेव्हा झाली तेव्हा आम्ही त्या ट्रस्टच्या कायद्याची माहिती घेतली, तेव्हा असं लक्षात आलं की एकविरा आईची ट्रस्ट आज उपलब्ध नाही. मग उपलब्ध नसताना सुद्धा निवडणूक घेतली कशी असा आक्षेप आपण नोंदवला होता. पण याच्यावर जेवढं रान या आगरी कोळी कराडी भंडारी समाजात पेटायला पावतं तेवढं पेटलं नाही. आमच्या काही लोकांनी एकविरा आईच्या देवस्थानात जाऊन सफाई करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे देवस्थान सफाई करण्याचा प्रयत्न केला. आजच्या काळामध्ये अशा प्रकारची सफाई करणं हे निवडणुकीच्या काळामध्ये अत्यंत लोकांना अज्ञानात ठेवणारं कृत्य आहे. खरं म्हणजे सफाई करायची असेल तर देशातल्या भ्रष्टाचाराची सफाई झाली पाहिजे. म्हणजे एकविरा देवस्थानातला जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार असा आहे की तिथल्या आगरी कोळी भंडाऱ्यांना प्रतिनिधित्व नाकारणारी निवडणुकी असताना त्याच्यामध्ये सफाई होण्याची गरज आहे. बाकी देवस्थान साफ करायचं असेल ते साफ आपण रोज करणारच आहोत, परंतु खरं म्हणजे सफाई होणं जे अपेक्षित होते ते अपेक्षित म्हणजे तिथे ट्रस्टी म्हणून बसलेले मराठा देशमुख मंडळी आहे. यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर सुद्धा महाराष्ट्राला लुटलं होतं आणि म्हणून या देशमुखांच्या गड्या उद्ध्वस्त करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने या देशमुखांची जमीनदारी आहे ती कुळ कायद्याने नष्ट केली होती. आणि याचा संदर्भ पकडून ज्या ज्या मंदिरांच्या ट्रस्ट आहे तिथे आपले जे लोक दानपेटीत पैसे टाकतात त्यांचेच प्रतिनिधी असले पाहिजे, अशा प्रकारचा अधिकार देणारी ट्रस्ट आपण तयार केली पाहिजे. ही भूमिका आम्ही निवडणुकीपूर्वी घेतली होती. मी सचिन ठाणेकरांना पुन्हा एकदा धन्यवाद देईन. ही भूमिका आपण कायम ठेवली पाहिजे. हे फेसबुक लाईव्ह करण्याच्या अगोदर मी सचिन ठाणेकरांशी 1 मिनिट अगोदर बोललो की आपली सगळी संघटना शांत झाली आहे की कृतीशील आहे, तर त्यांनी सांगितलं नाही, ठाणे, रायगड, पालघर इथल्या जिल्ह्यांमध्ये आपलं नेटवर्क सुरू आहे आणि आपण सांगतोय. तर या पद्धतीने मी सुद्धा 2 वकील या कामासाठी नेमलेले आहेत. ऍडव्होकेट भोसले आणि ऍडव्होकेट मोरे नावाचे जे वकील आहेत वरळीमध्ये राहतात, त्यांना सांगितलेलं आहे की आपण याच्यावर काम सुरू केलेलं आहे. आणि म्हणून मी आज जे बोलतोय ते रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यातल्या सगळ्या एकविरा देवस्थान मंडळ, पालखी मंडळ यांना निवडणुकीसाठी ट्रस्टसाठी आवाहन करण्यासाठी हे करत आहे. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेण्याची माझी तयारी आहे. आपण या ट्रस्टसाठी आपण पार्टी होणं गरजेचं आहे आणि आपण असा प्रयत्न करतोय की भारतीय संविधानाने ज्या पद्धतीने देशातल्या एससी एसटीना प्रतिनिधित्व म्हणजे राजकीय अधिकार दिलेत, आर्थिक अधिकार दिलेत, सामाजिक अधिकार दिलेत, ओबीसीना अधिकार दिलेत, याच पद्धतीने आपल्या परिसरातली जेवढी देवस्थान आहेत त्यामध्ये संविधानिक ट्रस्ट तयार झाल्या पाहिजेत. आणि या संविधानिक ट्रस्टमध्ये जे खरोखर मतदान करत असतील किंवा वस्तुरूपाचं किंवा पैशाचं किंवा सोन्याचं दान करत असतील त्यांचं प्रतिनिधी मंडळ ह्या देवस्थानावर आलं पाहिजे. आणि म्हणून संविधानात घराघरात पोहोचवणं आणि संविधान हे देवस्थानमध्ये पोहोचवणं आणि तिथे आपले अधिकार प्रस्थापित करण्याचा हा विषय आहे. अत्यंत लोकशाहीवादी विषय आहे. त्यामुळे पोलीस असतील, न्यायालय असतील किंवा प्रशासन असेल यांनी या आगरी कोळ्यांच्या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक केलं पाहिजे आणि त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. आणि अजूनही देशमुख देशपांडे मंडळी महाराष्ट्राच्या राज्यव्यवस्थेमध्ये अशा प्रकारची सरंजामी संस्थानं टिकून असतील, हे संस्थानं खालसा करणं हे आपल्या लोकशाहीवादी सगळ्या लोकांचं काम आहे. आणि म्हणून एकविरा आई ही आमची आहे हे सांगणारं साहित्य आपल्याकडे आलं पाहिजे. आणि ती काय याच्याविषयी मी खूप वेळा बोललेलो आहे, परंतु मी सगळ्या लेखकांना, साहित्यिकांना विनंती करेन आगरी कोळी समाजातला की हुंडा नाकारणाऱ्या समाजाबद्दल निबंध आले पाहिजेत, शोधनिबंध आले पाहिजेत, कविता आली पाहिजेत, गाणी आली पाहिजेत. आतापर्यंत आपल्या गायकांनी हजारो करोडो गाणी लिहिलेली आहेत आणि ती गाणी यामध्ये एकही देशमुख नावाचा कोणी कवी नाही किंवा गायक नाही. याचा अर्थ त्यांचा आणि एकविराचा तसा काही प्रेमाचा संबंध नाही, फक्त आईच्या पेटीवर त्यांचा डोळा. आणि हीच गोष्ट माननीय अनंत तरे यांना सुद्धा मी सांगितली होती, अनेक एकविरा भक्तांना सांगितलेली. एकविरा आई ट्रस्टचं भांडण हे पैशासाठी आहे. जसं कावळ्याचा डोळा हा देवाच्या प्रसादावर असतो, तिथे खोबरं पडलंय का, गुळ पडलंय का, पेढा पडलाय का, तो ते घेऊन जातो. त्याच पद्धतीनं असे जे डोमकावळे या महाराष्ट्रात आणि देशात आहेत, त्यांनी देशातल्या मंदिरांवर आपला कायम अधिकार ठेवलेला आहे. आणि म्हणून आपल्याला माहित आहे की ज्या ब्राह्मणांनी भगवान बुद्धांना विरोध केला त्या ब्राह्मणांनी सुद्धा आपल्याला भगवान बुद्धांचं जे जन्मस्थान आहे जिथे
मोठमोठे मंदिरं आहेत किंवा विहार आहेत याच्यावर सुद्धा ताबा ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे त्यांना ते बुद्धाला मानत नाहीत, बुद्धाला किंमत देत नाहीत, परंतु तिथे येणारा पैसा, तिथे येणारे भाविक यांच्या दानावर त्यांचा डोळा असतो. त्याच पद्धतीने एकविरा आई बद्दल किंचितही प्रेम किंवा माया किंवा विश्वास ज्या लोकांचा नाही अशा लोकांचं प्रतिनिधी मंडळ शासकीय माध्यमातून निवडून देणं हे खरं म्हणजे बेकायदेशीर आहे. आणि म्हणून याविषयी कोर्टात जाण्याची भाषा आपण अगोदर केली होती. माझी तयारी झालेली आहे आणि म्हणून आपण लवकरच याविषयी कोर्टात जाणार आहोत. आणि पर्यायी ट्रस्ट जे आगरी कोळी भंडार यांचं, ओबीसी SC ST यांचा असेल, मराठा देशमुखांचा तिथे काडीचा संबंध नसेल, एक सरपंच तिथे असायला हरकत नाही शासकीय प्रतिनिधी म्हणून. आणि आपल्याला माहित आहे की पुजारी वगैरे लोकांना पगार दिला जातो, त्यांना पगारच द्यायला पाहिजे. जसं मी नेहमी उदाहरण देतो की आपण सलून मध्ये जातो तेव्हा आपले केस कापल्यानंतर आपण न्हाव्याला 50 रुपये किंवा 200 रुपये जे केस कापण्याचे असतात ते देतो, परंतु आपल्या मेंदूमध्ये, आपल्या डोक्यामध्ये जे काही व्यवहार चाललेले आहेत तिथे जर बोलणी सलून मध्ये बसलेला असताना एखादा 100 कोटीचा व्यवहार एखाद्या आपल्या आगरी बिल्डरनी केलं तर त्या 100 कोटीवर त्या कैचीवाल्याचा किंवा न्हाव्याचा तसा काडीचा अधिकार नसतो. त्यांनी फक्त केस कापण्याचं काम घेतलं असतं. त्या पिरियडमध्ये तो व्यवहार झाला असेल तर त्यांनी केस कापण्याचे पैसे घ्यावेत, पण मेंदूमध्ये चाललेला व्यवहार हा त्याच्या अधिकारांचा विषय नसतो. त्याच पद्धतीनं मंदिरामधल्या दानपेटीवर पुजाऱ्यांचा किंवा गुरुवांचा काडीचा संबंध नाही, त्यांनी पगार घ्यावा. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी वतनदारी पद्धत बंद केली आणि सांगितलं की सैनिकांना मी पगार देईन आणि नवीन प्रकारचं स्वराज्य निर्माण केलं, त्याच पद्धतीने लोकशाहीमध्ये हे कर्मचारी आहेत. एखादा जिल्हाधिकारी असेल किंवा तलाठी असेल त्याला पगार असतो. एकूण संपत्तीवर, व्यवहारावर किंवा जमिनींवर त्यांचा मालक म्हणून दावा नसतो. त्याच पद्धतीने ह्या ट्रस्टवर बसलेले ही देशमुख किंवा गौरव मंडळी हे लोकशाहीमधलं एक संकट आहे. आणि म्हणून यांना बाजूला करण्यासाठी पर्यायी ट्रस्ट आपल्या लोकांची आपण करून दिली पाहिजे. आणि म्हणून सगळ्या मंडळांना मी विनंती करतो की माझा नंबर मी इथे सांगतो, 8286031463. पुन्हा एकदा सांगतो 8286031463. पुन्हा एकदा सांगतो 8286031463. या नंबरवर आपण मला आपला संपर्क करा. आपलं जे मंडळ असेल, आपलं जे पालखी मंडळ असेल, यांना कायद्याने प्रतिनिधित्व या ट्रस्टवर देण्यासाठी आपण उच्च न्यायालयामध्ये अशा प्रकारची रीट याचिका दाखल करणार आहोत. आणि ही जी ट्रस्ट आहे, ट्रस्ट बाजूला करून खऱ्या भक्तांना तिथे अधिकार मिळाला पाहिजे, तिथल्या व्यवस्थेसाठी ते जबाबदार आहेत, अशा प्रकारची आपण रचना करतोय. प्रत्येक जिल्ह्यातील आगरी कोळी कराडी बांधवांमधून, भंडारी बांधवांमधून प्रत्येकी 2 सदस्य घ्यावेत. त्यामध्ये समप्रमाणात स्त्री आणि पुरुषांची संख्या असावी, अशा प्रकारचं नियोजन आपण करतोय. त्यामध्ये SC आणि ST आणि OBC या मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधी तिथे असले पाहिजेत. एकूणच देशातल्या सगळ्या मंदिरांमध्ये या लोकांना शूद्र, अतिशूद्र म्हणून अधिकार नाकारले जातात. मला कल्पना आहे ठाणे जिल्ह्यामध्ये मलंगगडाचं आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू आहे. मुसलमानांना विरोध आमचा आहे, अशा प्रकारच्या त्या वक्त्यांची भाषणं आहेत. खरं म्हणजे हिंदू मंदिरांमध्ये जे ट्रस्टी बसलेले आहेत ते उच्चवर्णीय ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आहेत. त्यांना आम्ही विरोध केला पाहिजे आणि आमच्या लोकांची ट्रस्टी म्हणून तिथे नावं लागली पाहिजे. कारण दानपेटीत पैसे टाकणारे आम्ही आहोत. राम मंदिराच्या आंदोलनात सुद्धा मोठ्या प्रमाणात आपले लोक होते, परंतु तिथे ट्रस्ट मंडळ झालं तर त्यामध्ये OBC SC ST यांचे प्रतिनिधी नसतील, तिथे फक्त ब्राह्मण, क्षत्रिय, उच्चवर्णीय असतील. ही अलिखित अशी घटना या देशामध्ये आहे. अशा प्रकारच्या घटनांना विरोध करून भारताचं संविधान तिथे यावं, अशा संविधानिक रचना तिथे यावेत, या आग्रहासाठी मी तिथे बोलत आहोत. आणि म्हणून मला एका ह्यांनी लोकांनी माहिती दिली, त्यामध्ये एकाने अशी माहिती दिली एकविरा भक्तानं की पुजारी हे 75% निधी तिथला घेऊन जातात. म्हणजे एकविरा देवस्थानाचा 75% निधीवर तिथल्या पुजाऱ्यांचा अधिकार आहे. अशा प्रकारची घटना असेल ती घटना बेकायदेशीर आहे. पुजारी हे नोकर असतात. 75% निधी तिथे जात असतील आणि 25% निधी देवस्थानला मिळत असेल तर देवस्थानमध्ये सुधारणा होऊ शकत नाही. आणि म्हणून जशी घागर खाली फुटलेली असेल तर वरून कितीही पाणी ओतलं तरी ते घागर कधीच भरत नाही. त्या पद्धतीने एकविरा आईच्या दानपेटीला 75% निधी तिथल्या गावामधल्या ट्रस्टींमध्ये, स्थानिक लोकांमध्ये वळवण्याचं जे काम मागच्या काळात झालेलं आहे, हा आमच्या मागच्या काळातल्या नेतृत्वाचा पराभव होता. कदाचित महाराष्ट्रातल्या सत्ताधारी मराठा आमदार, मंत्री, मुख्यमंत्री यांच्या दबावापोटी त्यांना बोलता आलं नसेल. ज्या पद्धतीने आज आमच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यामध्ये नवी मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली, मुंबई महापालिकेमध्ये ओबीसींचं जनगणना नाही, त्यामुळे OBC आरक्षण नाही. आणि OBC आरक्षण नाही म्हणून 2.5 वर्षात निवडणुका न घेणारे महाराष्ट्राचे राज्यकर्ते, ब्राह्मण, मराठे, वैश्य
हे एकच आहेत आणि त्यांनी जसं लूट आपल्या अत्यंत विकसित अशा शहराची चालवलेली आहे तोच प्रकार एकविरा देवस्थान म्हणून होतोय. म्हणून राजकीय नेते जे आहेत आमदार खासदार त्यांनी देवस्थानच्या निवडणुकींकडे तेवढ्याच डोळसपणे पाहिलं पाहिजे. आणि म्हणून मी मागच्या लोकसभेत मावळ मतदारसंघातून खासदारकी लढल्यानंतर मला ज्या अडचणी आल्यात आणि जे शहाणपण आले त्यानुसार एकविरा आईचं देवस्थान मुक्त करणं, ते पण हिंदूंपासून मुक्त करणं, उच्चवर्णीय हिंदूंपासून मुक्त करणं, हे खरं म्हणजे आंदोलन आपलं असलं पाहिजे. इथे मुसलमान शत्रू नाहीत, इथे ख्रिश्चन शत्रू नाहीत, तर इथे शत्रू आहेत या महाराष्ट्रातले उच्चवर्णीय ब्राह्मण आणि मराठे. आणि म्हणून अशा प्रकारच्या पुजारी जिथे बसलेले आहेत, जसं विठ्ठल मंदिरामध्ये बडव्यांचा कब्जा आणि बडवे मुक्त विठ्ठलाला करा, माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेला असं राज ठाकरे सुद्धा म्हणाले होते. ते खरं म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंची नजर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडे असती तर एकविरा देवस्थानवर इथल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा हा वर्चस्व दिसलाच नसता. पण त्यांना सुद्धा प्रबोधनकार ठाकरेंची डोळस नजर नसल्यामुळे आज आगरी कोळ्यांची एकविरा आई ही आमची कुलदेवता आहे असं उद्धवजी म्हणत असले तरी सुद्धा खऱ्या अर्थाने जे शोषण म्हणजे जे शोषण आणि लूट प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितली की धर्म आणि देवळे ही भटजींच्या उपजीविकेची साधनं आहेत, ती उपजीविकेची साधनं जोपर्यंत आपण बरखास्त करत नाही तोपर्यंत आपला अधिकार तिथे प्रस्थापित होणार नाही. आणि म्हणून या मंदिरातला सगळ्यात जास्त पैसा मुलींच्या शिक्षणावर, मातृसत्ताक शिक्षण प्रणालीवर खर्च व्हावा हा उद्देश मी माझ्या याच्यामध्ये मागे बोललो होतो. आणि म्हणून एकविरा आईच्या ठिकाणी कारल्याला 2000 वर्षापूर्वी एक मोठं विद्यापीठ होतं आणि ते विद्यापीठ काळाच्या ओघात नष्ट झालेलं आहे. जसं नालंदा आणि तक्षशिला ही भारतातली गाजलेली विद्यापीठं होती तशाच प्रकारचं विद्यापीठ इथं होतं. आणि तिथे नव्याने या लोकशाही भारतात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार देणारं, स्त्री हक्कांचं, लोकशाहीच्या हक्कांचं संशोधनात्मक एक विद्यापीठ तिथे असावं. आणि जर हा पैसा खरोखर त्या पेटीमध्ये प्रामाणिकपणे राहिला तर निश्चितप्रमाणे अशा प्रकारचं विद्यापीठ आणि महाविद्यालय चालवण्याची क्षमता इथल्या आगरी कोळ्यांच्या दानामध्ये आहे हे मी जाहीरपणे सांगतो. आणि म्हणून एकाने असं सांगितलं होतं 75% निधी जर गुरुवांना जात असेल तर ती ट्रस्ट असून उपयोग काय. आणि दुसऱ्याने एकाने सांगितलं होतं की यात्रेच्या वेळी एकटा माणूस 5000 टाकणारा आहे आगरी कोळ्यांपैकी आणि तेवढं सोनं टाकणार असेल तर एकविरा आई यात्रेच्या काळामध्ये 2500 रुपये निधी पेटीमध्ये कसा निघतो हा एक संशोधनाचा विषय आहे. म्हणजे ते पैसे काय हवेने, जसं आपण गाडीच्या टाकीमध्ये पेट्रोल टाकत असताना त्याचं पेट्रोलचं ज्वलन होऊन ते हवेत उडून जातं तशा प्रकारचे पैसे हवेत उडून जातात का. एवढा मोठा तर्क जर आम्ही करू शकत नसू तर आम्ही एकविरा आईचे मुलं असली. कारण एकविरा आई हा साक्षात विज्ञानवाद आहे. एकविरा आईच्या मुलाने होकायंत्र नसताना जागतिक सागरी सफरी केलेल्या आहेत. इजिप्त पासून श्रीलंकेमध्ये जागतिक व्यापार केलेला आहे. तिथे रस्ते नसताना, सिग्नल नसताना जगाचा वेध घेणारे लोक लाटांमध्ये आणि समुद्रामध्ये हे आगरी कोळी लोक असतील. ते अत्यंत वैज्ञानिक विचारसरणी जगणारे लोक आहेत ज्यांच्या जीवावर छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे आरमार उभं केलं. जे आरमार म्हणजे भारतामधलं एक आश्चर्य आहे. कारण या भारतातले मनुवादी लोक समुद्र उल्लंघन करणं पाप आहे असं समजत होतं. ते मनुस्मृतीला लाद घालून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे आरमार उभं केलं. असं आरमार सम्राट अशोकाच्या काळात सम्राट अशोकाने उभं केलं होतं आणि त्या आरमाराचे सगळे सैनिक आम्ही होतो. आणि म्हणूनच सम्राट अशोकाने बांधलेला 4 शियांचा स्तंभ या एकविरा देवस्थानामध्ये आहे आणि तो स्तंभ आज भारताच्या राजमुद्रेमध्ये आहे. आणि म्हणून आमचा जो इतिहास आहे हा हजारो वर्षांचा पराक्रमाचा आणि दैदिप्यमान अशा जीवन मूल्यांचा विषय आहे. आणि तो विषय या एकविरा मंदिरामुळे जगाला कळतोय. जागतिक पर्यटक इथे येतात. आणि म्हणून स्थानिकांना लुटीचा अधिकार देणारं हे जे ट्रस्ट आहे हे पहिल्यांदा कायद्याने आपण रद्द केलं पाहिजे. खरं म्हणजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. अशा प्रकारची मागणी आपण शासनाकडे करूया. आणि शासन अशा प्रकारचा निर्णय देणार नाही. आपल्याला माहित आहे की नामांतराचं जे आंदोलन झालं मागच्या काळामध्ये त्यामध्ये लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळ द्यावा अशी आपली मागणी होती. परंतु औरंगाबाद आणि बाकीच्या शहरांचं धाराशिव इथलं नामांतर झालेलं आहे. सरकारने केंद्राने निर्णय घेतलेला पण दिबा पाटलांचा निर्णय अजूनही होत नाही. याचा अर्थ या देशामध्ये आगरी कोळ्यांना न्याय देणारं सरकार राज्यात पण नाही आणि केंद्रात पण नाही. अशा वेळी हा संघर्ष दिल्ली सुप्रीम कोर्ट किंवा दिल्लीच्या केंद्रातल्या सत्तेमध्ये आपण पोहोचवणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून आपले खासदार हे दिल्लीमध्ये असले पाहिजेत आणि दिल्लीमध्ये आपले असलेले आताचे खासदार यांनी हा विषय घेतला पाहिजे. तो दिबा पाटलांचं नाव देण्याचा असेल किंवा एकविरा आईच्या ट्रस्टवर
खऱ्या आगरी कोळ्यांचे, एकविरा पुत्रांचे प्रतिनिधी तिथे नेमले गेले पाहिजेत. आणि म्हणून एकविरा आईच्या ट्रस्टचं जे आंदोलन आहे हे आता त्यांची निवडणूक झाली, सगळे ब्राह्मण मराठा तिथे ट्रस्टी आले म्हणून संपली असा विषय नाही. तर हे आंदोलन लोकनेते दिबा पाटलांच्या आंदोलनाप्रमाणेच आमच्या अस्तित्वाचं आंदोलन व्हावं अशा प्रकारचा विषय घेऊन आपण निघालेलो आहे. मी आज जे बोलतोय ते या दिशेने बोलतोय की भारतीय संविधानामध्ये दिलेले अधिकार आहेत हे अजूनही आगरी कोळ्यांना समजत नाहीत असा या घटनेचा माझ्यासाठी तरी अर्थ निघतो. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे की प्रत्येकाने भारतीय संविधान घरामध्ये ठेवलं पाहिजे. ज्या पद्धतीने रामायण, महाभारत, हरिविजय हे ग्रंथ, ज्ञानेश्वरी हे ग्रंथ आपल्या घराघरामध्ये आहेत, परंतु या सगळ्या ग्रंथांचं म्हणजे सगळ्या संतांनी चांगलंच सांगितलंय, कोणी वाईट सांगितलेलं नाही. आणि सगळ्या धर्मग्रंथांनी सुद्धा चांगलंच सांगितलेलं आहे. मग ते कुराण असेल, बायबल असेल किंवा भगवद्गीता असेल, यामध्ये जे सार आहे ते भारतीय संविधानामध्ये आहे. चुकीचा, चमत्काराचा किंवा अंधश्रद्धांचा भाग हा या देशामध्ये जो अस्तित्वात होता तो काढून टाकण्याचं काम आणि छाटणी करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांनी केलं आणि भारतीय संविधानाची रचना झाली. या रचनेमध्ये स्त्रिया, ओबीसी, एससी, एसटी यांना अधिकारांची देणगी या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. आणि म्हणून हे संविधान आम्ही वाचलं पाहिजे. आणि आपलं संविधान हे गावागावात, आगरी कोळ्यांच्या गावागावात आणि घराघरात गेलं तर निश्चितपणे संविधान म्हणजे घटनाच नसलेली एकविरा आई ट्रस्टची निवडणूक ही बेकायदेशीर आहे हे आपल्याला सहज समजेल. त्यासाठी वकिलांची गरज नाही, वकील सामान्य माणसाला कळू शकतं. आणि यासाठी मी आज हे फेसबुक लाईव्ह करताय. ठिकठिकाणी म्हणजे उरणमध्ये, नवी मुंबईमध्ये गावठाणांचा संघर्ष आपला चालू आहे. इथे आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही अशा प्रकारचं फसवणूक आगरी कोळ्यांची मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ठाण्यामध्ये लोढा बिल्डरनी 1 लाख ते 4 लाख गुंठ्यांनी जमिनी खरेदी केलेल्या आहेत. आज 2013च्या कायद्याने 50 लाख प्रति गुंठा हा सरकारी भाव आहे. आणि सिडकोने घरं विकण्याचा भाव हा साधारणपणे 5,55,00,000 आहे सानपाड्याचा. आणि असं असताना त्या भागामध्ये आपल्याच बांधवांच्या जमिनी 1 लाखाने आणि 4 लाखांनी खरेदी करण्याचा सपाटा जो लोढाने लावला होता त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन छेडलं. उसाटणे असेल, हेदुटणे असेल किंवा ठाकुर्ली, डोंबिवली असेल, इथे ज्या स्टेटमेंट आपण केल्या त्या अत्यंत कायदेशीर असताना या स्टेटमेंटच्या विरोधात प्रभात पर्वचे सागर राजे, मी राजाराम पाटील आणि तिथले स्थानिक शेतकरी यांच्या विरोधामध्ये 5 कोटीचा बदनामीचा दावा लोढांनी आपल्या विरुद्ध केलेला आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की आंदोलनाची परंपरा रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यात आहे, पनवेलला आहे, उरणला आहे. अशा प्रकारची परंपरा कल्याण डोंबिवलीमध्ये निर्माण व्हावी ती झाली तर इथे बसलेले शेठजी भटजी, आपल्या डोक्यावर बसलेले शेठजी भटजी, शेतकऱ्यांना फसवणारे शेतकरी पळून जातील. आणि म्हणून अशा प्रकारचं आंदोलन सुद्धा स्थानिक पातळीवर आपण छेडलेलं आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून नवी मुंबई विमानतळामध्ये अदानीला हे विमानतळ विकलेलं गेलेलं आहे सरकारकडून. अदानी आज जागतिक स्तरावर बदनाम आहे की 3ऱ्या क्रमांकावर असलेला अदानी आता 20 आणि 25च्या खाली गेलेला आहे. कारण त्याचं चुकीच्या पद्धतीने त्याची भलामण केंद्र सरकारने केलेली आहे. आणि 150 रुपयाचा शेअर 4,500,000पर्यंत पोहोचवण्याची जी कामगिरी आपल्या केंद्र सरकारने केली आणि त्यामुळे आपल्या देशाचीच नाही तर जगाची फसवणूक झालेली आहे. अशाच प्रकारची फसवणूक ठिकठिकाणी होत आहे. आपल्या समाजाने, समाज बांधवांनी कष्ट करून कमावलेला पैसा हा वाया जाऊ नये, चोरांच्या हाती जाऊ नये, डोळसपणे तो त्यांच्याच मुलाबाळांच्या वाट्याला यावा. एकविरा आईचा प्रसाद हा सुद्धा असाच प्रसाद आहे. यामध्ये मोठमोठ्या शिक्षण संस्था, हॉस्पिटल्स उभी राहावी आणि ती केवळ आगरी कोळ्यांसाठी नाही तर एकविरा आईच्या परिसरात येणाऱ्या सगळ्याच लोकांसाठी ती उपयोगी पडावी. तिथल्या स्थानिक मराठा बांधवांना आमचा विरोध नाही, परंतु तुमचा अधिकारच नाही, तुम्ही ज्या पेटीत पैसे टाकत नसाल तर दुसऱ्यांनी टाकलेल्या पैशावर तुमचा अधिकार काय हा माझा प्रश्न आहे. आणि तुमच्या मनाला हा प्रश्न पटला तर तुम्ही तुमच्या अंतर्मनात, हृदयामध्ये विचारा, एकविरा आईच्या समोर उभं राहून बोला की आमच्या लोकांनी हा पैसा टाकला असेल तर त्यावर आमचा अधिकार आहे. जर तुम्ही पैसेच पेटीत टाकले नाही तर ज्यांनी पैसे टाकले त्या समुद्रावर जीवावर उदार होऊन मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचा पैसा खाण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या राज्य सरकारला पण नाही, केंद्र सरकारला पण नाही आणि तिथल्या एकविरा ट्रस्टमध्ये आता असलेल्या लोकांना सुद्धा नाही. याचा विचार अत्यंत माणुसकीने आणि मानवी मनाच्या प्रामाणिकपणाने सर्वांनी करावा.
जी ट्रस्ट तुमची नाही त्या ट्रस्टवर अधिकार गाजवणं ही हुकुमशाही आहे आणि अशा प्रकारची हुकुमशाही मोडीत काढण्याचं काम प्रत्येक गावात आम्ही आगरी कोळ्या लोकांना घेऊन करणार आहोत. आणि त्यामध्ये जसं नवी मुंबई विमानतळात दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी संघर्ष झाला, अशाच प्रकारचा संघर्ष एकविरा आई देवस्थानात इथले जे प्रतिनिधी मंडळ आहे आगरी कोळी कराडी भंडारी बांधवांचं, हे प्रतिनिधी मंडळ 4 जाती आहेत, 4 सागरपुत्र आहेत, ईस्ट इंडियन बांधव सुद्धा आमच्या सोबत आहेत मार्शल कोळीच्या निमित्ताने. हे सुद्धा यांना सोबत घेऊन जसे मुंबईच्या गावठाणांचा विषय आहे, ठाण्याच्या गावठाणांचा जमिनींचा विषय आहे, रायगडच्या आंदोलनाचा विषय आहे, सिडको विरुद्ध आंदोलनाचा विषय आहे, त्याच पद्धतीनं धार्मिक विषयात सुद्धा आम्ही आमच्या अधिकारांचा विषय म्हणतो. आणि म्हणून देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती आर्थिक बजेट आहे, आताच आपलं महाराष्ट्राचं बजेट मांडलं गेलं, या देशाचं बजेट 40 वेळा मांडता येईल एवढी ताकद मंदिरांच्या पैशामध्ये आज लपून राहिलेली आहे. मंदिरामध्ये जे सोनं आहे देशातल्या मंदिरामध्ये ते आपल्याला सगळी मंदिरं जी आहेत त्यांची यादी मी सांगत नाही, गुगलवरती आहे. त्या मंदिरांमध्ये जो पैसा आहे लोकांच्या मेहनतीचा पैसा, आणि हा पैसा देशाच्या व्यवस्थेसाठी लागला तर निश्चितपणे देशामध्ये लोकशाहीची ताकद वाढू शकते. मी फक्त हिंदू मंदिरांचा विषय घेत नाही, तो मुस्लिम ट्रस्टचा विषय असेल किंवा ख्रिश्चनांच्या चर्चचा विषय असेल, या सगळ्याच लोकांनी देशाचं शिक्षण, देशाचं आरोग्य यासाठी, विज्ञानवादासाठी, नवीन संशोधनासाठी हा पैसा वापरला तर आपण महाशक्ती बनू शकतो. जागतिक स्तरावर भारत हा सगळ्यांचा गुरु बनू शकतो, महागुरु बनू शकतो. परंतु धार्मिक पद्धतीनं लुटमार करण्याची जी परंपरा मध्ययुगामध्ये होती, त्यामध्ये ही जी पुरोहितशाही आहे, ब्राह्मणी पुरुषशाही आहे, ती प्रत्येक धर्मामध्ये आहे. आणि ही पुरुषशाही नष्ट केल्याशिवाय, भटजीशाही नष्ट केल्याशिवाय आपल्याला या देशामध्ये समता प्रस्थापित करणं कठीण आहे. आणि म्हणून भारतीय संविधानाचं वाचन सगळ्यांनी करावं. आणि आपल्या देशाच्या पंतप्रधानांना आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की डोळ्यांना दिसणारा जो न्याय आहे आगरी कोळी भंडाऱ्यांचा, तो एकविरा देवस्थानात प्रस्थापित व्हावा. आणि लवकरच आम्ही कोर्टामध्ये एकविरा आई म्हणजे मातृसत्ताक एकविरा आई ट्रस्ट स्थापन करणार आहोत. आणि प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक जातीला तिथे प्रतिनिधित्व देऊन ती नवीन प्रकारचं व्यवस्थापन मंडळ इथे आणणार आहोत. आणि न्यायालयातून आता झालेली निवडणूक रद्द करणार आहोत. आणि जे कर्मचारी असतील, पुजारी वगैरे, त्यांना रितसर जो पगार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं स्वराज्यातल्या मावळ्यांना पगार दिला, सरदारांना पगार दिला, वतनदारी नष्ट केली, तसं आता एकविरा आई वर बसलेले लोक हे वतनदार आहे, देशमुख, देशपांडे, मराठा आहेत ते, आणि त्यांना खालसा करणं हे एकूणच इथली जी राजकीय परिस्थिती आहे ठाणे, रायगड, पालघरची, ती हुकुमशाहीची, सरंजामीपणाची नष्ट करून समता प्रस्थापित करणं. आणि म्हणून ठाण्यामध्ये मुख्यमंत्री झालाच तर तो आगरी किंवा कोळी असला पाहिजे. मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा आम्हाला कलंक आहे. आणि हा कलंक म्हणजे मराठा आणि ब्राह्मण हे मुख्यमंत्री डझनावर होऊन गेलेले आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये संविधानिक समता नाही, ही विषमता आहे. आणि समता आणायची असेल तर 52% ओबीसीचा मुख्यमंत्री, SC STचा मुख्यमंत्री इथे आणणं जेवढं गरजेचं आहे, तसं प्रत्येक देवस्थानामध्ये जे खरोखर देवाला मानणारे भक्त आहेत, ते यांचं जे दान आहे, त्या दानातून लोकशाहीवादी किंवा संविधानवादी ट्रस्ट निर्माण व्हावेत, यासाठी हा विषय आहे. जे खऱ्या अर्थाने आस्तिक आहेत, म्हणजे मी आस्तिक त्यांना म्हणतो की जे आपले आई वडील, आपला परिवार आणि आपली मुलं यांच्यावर देवापेक्षा जास्त विश्वास ठेवतात, ते आस्तिक. छत्रपती शिवाजी महाराजांनी देवांपेक्षा जिजाऊंना जास्त मानलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्ण विज्ञानवादी होते. आणि स्त्रींची इच्छा म्हणून स्वराज्य व्हावे, हे असं जरी अनेक वेळा शिवाजी महाराजांच्या साहित्यात तुम्ही ऐकलं असेल किंवा त्यांच्या तोंडी नाटकांमध्ये ऐकलं असेल, परंतु आईच्या इच्छेने स्वराज्य स्थापन करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यामुळे एकविरा आईला मानणारे आगरी कोळी भंडारी लोक हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे वारसदार आहेत, कारण ते आईला तेवढा मोठा सन्मान देतात. आणि म्हणून एकविरा आईला मानणारे आगरी कोळी लोक अंधश्रद्धाळू आहेत असं मी अजिबात म्हणत नाही, उलट ते खरे डोळस आहेत, कारण त्या रूपाने आईचा उदो होतो. आणि म्हणून एकविरा आईला देवी न म्हणता आई म्हणा, हा जो माझा आग्रह आहे तो त्यासाठी आहे, जेणेकरून आगरी कोळ्यांची नजर एकविरा आईच्या नंतर घरातल्या आईवर, बहिणीवर, मुलींवर लागू शकेल. आणि आपल्या शक्तीचा सदुपयोग ते मुलींच्या शिक्षणासाठी करतील. आणि म्हणूनच वसई विरारमध्ये जे गाणं आहे, काळा असो वा गोरा असो रेतीवाला नवरा पाहिजे, हे जे मुलींचं गाणं आहे, ते मुलींच्या, स्त्रियांच्या स्वातंत्र्याचं गाणं आहे. जात पात पंथभेद धर्मभेद नाकारून इथली जी मुलगी अत्यंत खंबीरपणे जी जगाच्या मार्केटमध्ये उभी आहे, जी कोणाला घाबरत नाही, ती अत्यंत शूर आहे, मातृसत्ताक आहे, ती एकविरा आईचं रूप आहे. आणि महाप्रजापतीच्या नावानं जी धवलारीण आहे, ती लग्न लावण्याचा अत्यंत पवित्र विधी या भागामध्ये करते. तो सुद्धा विचार आगरी कोळ्यांचा आहे. आणि म्हणून हा विचार टिकवायचा असेल तर एकदा संघर्ष जसा दिबा पाटलांसाठी झाला, तसं एकविरा आईचं ट्रस्ट वाचवण्यासाठी करूया.
आणि मग इथला कचरा घाण आहे तो आपोआप दूर होणार आहे. कारण स्वच्छता करणाऱ्या अनेक खाजगी कंपन्या आज मार्केटमध्ये आहेत. त्यांना जरी काम करून दिलं तरी नवी मुंबईतली जशी हॉस्पिटल्स आहेत, रस्ते आहेत, जर चकाचक आमचे नगरसेवक करू शकतात तर निश्चितपणे एकविरा पूर्ण परिसर स्वच्छ आणि समृद्ध करण्याची ताकद आगरी कोळ्यांमध्ये आहे. फक्त आपण दानपेटी म्हणून जो पैसा त्या मंदिरामध्ये टाकलेला आहे ते कुठले उंदीर, कुठले घुशी आणि कुठले कावळे पळवून येतात याचा शोध आपण घेतला पाहिजे. आणि हा शोध घेण्यासाठी स्वतः आपण डोळत झालं पाहिजे. तुम्ही काही काळ तिथल्या दुकानांमधला माल, हार, फुले, नारळ हे खरेदी करणं बंद केलं. जर दान द्यायचं असेल तर ते आपल्याला माहिती आहे दान कुठे पोहोचलं पाहिजे, कसं दिलं पाहिजे हे मी सांगत नाही, परंतु ते जर आपण सगळं बंद केलं तर निश्चितपणे जसे गुळाला मुंगळे चिकटतात तशा प्रकारचे इथले पुजारी किंवा इथले जे हे आहेत ट्रस्टी आहेत ते एकविरा आईच्या मंदिराच्या पेटीला चिकटलेले ते आपोआप पळून जातील. ते केवळ आहेत तिथल्या पैशामुळे आहेत आणि पैसा तिथला संपला, पैसा यायचा बंद झाला की निश्चितपणे हे लोक पळून जातील. म्हणून पुढल्या 5 वर्षात जोपर्यंत आपली नवीन ट्रस्ट येत नाही तोपर्यंत त्या पेटीमध्ये पैसे टाकणं आपण बंद करावं ही माझी विनंती आहे. कारण ते पैसे एकविरा आईपर्यंत पोहोचतच नाहीत किंवा ते दान सुद्धा पोहोचत नाही. आणि म्हणून आपण जसं उपवास करतो तसं आपण एक काही उपवासाचा व्रत केलं पाहिजे आणि हा सगळा पैसा घरी साठवून ठेवून ज्या दिवशी खऱ्या अर्थाने आगरी कोळी कराडी भंडाऱ्यांची ट्रस्ट, कायदेशीर ट्रस्ट जेव्हा निर्माण होईल आणि तिथे खऱ्या अर्थाने प्रशासक म्हणून शासनाचं लक्ष असेल त्यावेळी पैसे आपण टाकूया. थोडंसं स्वतःच्या भावनांवर नियंत्रण आणूया आणि दाखवून देऊ की ज्या मंदिरांमधला पैसा असा लुटला जातोय, ज्या देशातली राजकीय सत्ता, आर्थिक सत्ता ही मतदानाच्या भोळ्या दानावर लुटली जाते, लोकांना फसवलं जाते, ते थांबवायचं असेल तर इथला नागरिक, इथला भाविक हा ज्ञानी व्हावा, हा सज्ञानी व्हावा, हा डोळस व्हावा. अशाच प्रकारचा हेतू घेऊन हे मी माझं बोलणं केलेलं आहे. यामध्ये काय आपल्याला पटत नसेल, चुकीचं असेल तर परत करा. परंतु जे चांगलं आहे, डोळस आहे, संविधानिक आहे, जे इथल्या SC, ST, OBC आणि स्त्रियांना अधिकार देणार आहे ते आपण स्वीकारा असं मी बोलणं इथे व्यक्त करतो. आणि ठाणे, रायगड, पालघर, मुंबई इथल्या सगळ्या मंडळांना, एकविरा भक्तांना विनंती करतोय की आपली जी भक्तीची परंपरा आहे तिचा मला आदर आहे, परंतु या ट्रस्टवर कायदेशीर ट्रस्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ट्रस्ट घटना नसलेली ही निवडणूक बेकायदेशीर आहे असं समजून आपली स्वतःची घटना निर्माण करण्यासाठी आपण कोर्टात जाऊया. आपलं प्रत्येकाचं लेटर हेड आणि आपली प्रत्येकाची लोकवर्गणी यामध्ये आपण जमा करू शकता. आणि आपण अशा प्रकारचं जे नवीन आधुनिक युगातला जो संघर्ष आहे तो पूर्वी जमिनींचा होता, शेतजमिनींचा होता, मच्छीमारीचा होता, त्याच पद्धतीने एकविरा आईच्या ट्रस्टवर चांगले लोक, चारित्र्यवान लोक यावेत अशा प्रकारचा उद्देश घेऊन मी बोललोय. यामध्ये मी या एकविरा देवस्थानचा ट्रस्टी व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नाही किंवा मी होणार सुद्धा नाही. जे मार्गदर्शन मंडळ असेल त्याच्यामध्ये मी असेल, पण ट्रस्टीवर तरुण लोकांनी इथे यावं, सुशिक्षित डॉक्टर, प्राध्यापक, वकील आणि चारित्र्य संपन्न महिलांनी इथे यावं अशा प्रकारची विनंती मी करतो आणि माझं बोलणं संपवतो. परंतु यामध्ये कुठलाही स्वार्थ ठेवून त्या निवडणुकीत मला लढायचा आहे किंवा ट्रस्टी व्हायचा असा उद्देश नाही, परंतु जो पैसा आपल्या कष्टाचा आहे तो प्रामाणिकपणे चांगल्या ठिकाणी गेला पाहिजे. आणि या ट्रस्टनी देशाच्या आरोग्य व्यवस्थेला, शिक्षण व्यवस्थेला हातभार लावला पाहिजे. आणि देशातलं जे सरकार आहे, केंद्रातलं, राज्यातलं, हे लोकशाहीवादी भक्कम होण्यासाठी या सगळ्या आपल्या कर्तृत्वाचा, दानाचा उपयोग व्हावा अशी एकविरा चरणी मी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.